नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले 9th स्टँडर्डच्या अल्जेब्राला आणि अल्जेब्रा मधला 4th चॅप्टर आपला चालू आहे रेशो अँड प्रोपोर्शन्स. रेशो अँड प्रोपोर्शन्स मध्ये प्रॅक्टिस सेट 4.2 पर्यंतचा पार्ट आपण ऑलरेडी कव्हर केलाय. आज या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 4.2 नंतरचा जो पार्ट आहे, जे बेसिक्स आहेत तुमच्या प्रॅक्टिस सेट 4.3 साठीचे, आज ते या लेक्चर मध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज. हे सगळं न्यू आहे तुमच्यासाठी, पण हार्ड बिलकुल नाही, त्यामुळे हा अगदी इझी पार्ट आहे. आपण स्टार्ट करूया फर्स्ट पॉइंट पासून, इन्व्हर्टेंडो पासून. इन्व्हर्टेंडो म्हणजेच काय? टू रेशोज दिलेत जे तुम्हाला A/B इज इक्वल टू C/D. ते कसे आहेत? हे टू रेशोज इक्वल रेशोज आहेत. तर त्या इक्वल रेशोज मध्ये आपण इन्व्हर्टेंडो ही प्रॉपर्टी, इन्व्हर्टेंडो हे जे ऑपरेशन करतो तेव्हा काय होतं? A/B जो रेशो आहे ना, तो इन्व्हर्ट होतो. म्हणजेच काय होतो? B/A होतो. A/B चा काय होतो? B/A होतो. आणि C/D चा काय होतो? D/C होतो. कशामध्ये? कोणत्या ऑपरेशन्स मध्ये? इन्व्हर्टेंडो मध्ये. नेक्स्ट अल्टरनेंडो मध्ये. अल्टरनेंडो मध्ये अगेन टू इक्वल रेशोज आहेत. A/B इज इक्वल टू C/D. हे A/B इज इक्वल टू C/D आहे ना, यामध्ये जे न्यूमरेटर आहे A आणि C, ह्या A आणि C ह्या न्यूमरेटरचा काय झालाय? एक रेशो बनलाय, A/C झालाय. आणि हे B अँड D आहेत, हे डिनॉमिनेटर मध्ये आहेत ना, B आणि D, याचा एक रेशो बनलाय B/D अल्टरनेंडो मध्ये, या अल्टरनेंडो प्रॉपर्टी मध्ये. नेक्स्ट कंपेनेंडो मध्ये. कंपेनेंडो मध्ये A/B इज इक्वल टू C/D. अगेन हे टू रेशोज आहेत जे इक्वल रेशोज आहेत. त्यामध्ये आपण जेव्हा कंपेनेंडो यूज करतो म्हणजेच काय? हा जो डिनॉमिनेटर मधला B आहे तो काय केलाय आपण? A+B डिवायडेड बाय B इज इक्वल टू C+D डिवायडेड बाय D मिळाला आपल्याला. नेक्स्ट हा कंपेनेंडो आला लक्षात. जसं कंपेनेंडो मध्ये A+B डिवायडेड बाय B केलेलं ना, इथं काय केलेलं? प्लस केलेलं. इथं काय करायचं? डिवायडेंडो मध्ये मायनस करायचं. हा जो डिनॉमिनेटर मधला जो आहे B आहे, तो काय केला आपण? न्यूमरेटर मधून मायनस केला आणि जो डिनॉमिनेटर होता तो ऍज इट इजच ठेवला. नेक्स्ट कंपेनेंडो आणि डिवायडेंडो मध्ये हा जो कंपेनेंडो आहे आणि हा जो डिवायडेंडो आहे, हे जे टू इक्वेशन्स आहेत ना, हे टू इक्वेशन्स हे आपण काय करणार आहोत? कंपेनेंडो आणि डिवायडेंडो मध्ये डिवाइड इक्वेशन 1/2 म्हणजे या इक्वेशनने या इक्वेशनला काय करायचं? डिवाइड करायचं. मग तुम्हाला काय मिळणार? A+B डिवायडेड बाय A-B इज इक्वल टू C+D डिवायडेड बाय C-D. हे जे आहे हे सगळं अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण की याच बेसिक्सवर आपल्या आहे प्रॅक्टिस सेट 4.3. हे पूर्ण तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट तरी घ्या, कारण की हे सगळे ऑपरेशन्स आपण प्रत्येक वेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करणार आहोत. ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज मध्ये स्टार्ट करूया आपण. फर्स्ट ऑपरेशन इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो मध्ये A/B इज इक्वल टू C/D हे तुम्हाला दोन इक्वल रेशोज दिलेत. तर हे दोन इक्वल रेशोज मला काय करायचे? सॉल्व्ह करायचे. मी काय करते? याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करते. A इंटू D इज इक्वल टू C इंटू B. देअरफॉर हा C इंटू B लेफ्ट हँड साइडला आणि हा लेफ्ट हँड साइडचा A इंटू D राईट हँड साइडला घेतला. डिवाइड बोथ साइड्स बाय A इंटू C. देअरफॉर हा C कॅन्सल, B/A इज इक्वल टू हा A कॅन्सल, D/C. तुम्हाला काय मिळालं बघा? फायनल रेशो A/B इज इक्वल टू C/D चा काय मिळाला? B/A इज इक्वल टू D/C. B/A इज इक्वल टू D/C. म्हणजेच काय झाला? A/B इन्व्हर्ट झाला, काय झाला? B/A झाला. आणि C/D इन्व्हर्ट झाला, काय झाला? D/C मिळाला. आलं लक्षात? इन्व्हर्टेंडो कसं मिळालं? नेक्स्ट आपण नंबर 2 बघू. अल्टरनेंडो. अल्टरनेंडो मध्ये इफ A/B इज इक्वल टू C/D असेल तर देन A/C इज इक्वल टू B/D मिळतो आपल्याला. A/B इज इक्वल टू C/D क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. A इंटू D इज इक्वल टू B इंटू C. आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल बोथ साइड्सला C क्रॉस D, C इंटू D ने. B इंटू C डिवायडेड बाय C इंटू D. हा D कॅन्सल, इथे हा C कॅन्सल. देअरफॉर A/C इज इक्वल टू B/D. मिळालं का बघा तुम्हाला रेशो? आलं लक्षात? नेक्स्ट नंबर 3 ऑपरेशन आपण बघू. कॉम्पेनेंडो. हे टू इक्वल रेशोज तुम्हाला दिलेत. A/B इज इक्वल टू C/D. तर कॉम्पेनेंडो हे ऑपरेशन यूज केल्यानंतर तुम्हाला मिळतो काय रेशो? A+B डिवायडेड बाय B इज इक्वल टू C+D डिवायडेड बाय D. A/B इज इक्वल टू C/D हा जो इक्वल रेशो दिलाय, आपण करू ऍड +1 बोथ साइड्स. देअरफॉर A+B डिवायडेड बाय B इज इक्वल टू C+D डिवायडेड बाय D. मिळालं का बघा तुम्हाला? हे टू इक्वल रेशोज असताना आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली? कॉम्पेनेंडो प्रॉपर्टी यूज केली. तर आपल्याला काय मिळाला? न्यू रेशो काय मिळाला? A+B डिवायडेड बाय B इज इक्वल टू C+D डिवायडेड बाय D. आलं लक्षात? नेक्स्ट बघूया आपण नंबर 4. डिवायडेंडो. डिवायडेंडो या ऑपरेशन मध्ये टू इक्वल रेशोज मध्ये A/B इज इक्वल टू C/D असताना काय होतं? A/B आहे ना, तर A - B डिवायडेड बाय B
is equals to C minus D divided by D. A upon B is equals to C upon D. Therefore, A upon B minus 1 is equals to C upon D minus 1. Therefore, A minus B divided by B is equals to C minus D divided by D. बघा तुम्हाला मिळालं का फायनल रेशो डिवाइड एंड प्रॉपर्टी यूज केल्यानंतर A अपॉन बी इज इक्वल्स टू C अपॉन डी चा काय मिळाला तुम्हाला A मायनस बी डिवाइडेड बाय बी इज इक्वल्स टू C मायनस डी डिवाइडेड बाय डी. नेक्स्ट बघूया आपण नंबर 5 कॉम्पेरेंडो अँड डिवाइडेंडो. A अपॉन बी इज इक्वल्स टू C अपॉन डी हे 2 इक्वल रेशोज आहेत. जेव्हा आपण ऑपरेशन कॉम्पेरेंडो अँड डिवाइडेंडो आपण एकत्रपणे करतो तेव्हा काय येतं A प्लस बी डिवाइडेड बाय A मायनस बी इज इक्वल्स टू C प्लस डी डिवाइडेड बाय C मायनस डी. हे कसं मिळालं आपल्याला ते इथे मी एक्सप्लेन करते. A अपॉन बी इज इक्वल्स टू C अपॉन डी हा तुमचा ओरिजिनल रेशो आहे. आता आपण या रेशोवर डायरेक्ट आपण यूज करू कॉम्पेरेंडो. कॉम्पेरेंडो मध्ये आपण काय करतो A प्लस बी डिवाइडेड बाय बी करतो. डिनॉमिनेटर आहे हा बी तो काय करतो ऍड करतो आपण बोथ साइड्सला C प्लस डी डिवाइडेड बाय डी. हे तुमचं आलं इक्वेशन सपोज करा हे तुमचं आहे इक्वेशन 1. डिवाइडेंडोचा यूज म्हणजेच काय A मायनस बी डिवाइडेड बाय बी इज इक्वल्स टू C मायनस डी डिवाइडेड बाय डी. हे म्हणा तुमचं इक्वेशन नंबर 2. डिवाइड इक्वेशन 1/2. तर तुम्हाला फायनली काय मिळणार आहे A प्लस बी डिवाइडेड बाय A मायनस बी इज इक्वल्स टू C प्लस डी डिवाइडेड बाय C मायनस डी. हे सगळे एक्सप्लेनेशन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येणार नाहीये. फक्त तुम्हाला हे एक्सप्रेशन्स हे ऑपरेशन्स कसे आपण केले हे तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे म्हणून मी इथे एक्सप्लेन केले. यावर काही क्वेश्चन येत नाही. फक्त ह्या ऑपरेशनचा यूज करून आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे. स्टार्ट करूया आपण आपला प्रॅक्टिस सेट 4.3. प्रॅक्टिस सेट 4.3 मध्ये क्वेश्चन नंबर 1 काय दिलाय तुम्हाला इफ A अपॉन बी इज इक्वल्स टू 7/3 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग रेशोज. फर्स्ट त्यातलं एक्झाम्पल काय आहे 5A प्लस 3B डिवाइडेड बाय 5A मायनस 3B. स्टार्ट करूया आपण. फर्स्ट A अपॉन बी इज इक्वल्स टू 7/3. इथे तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे हे 5A प्लस 3B 5A प्लस 3B. A ला कशाने मल्टिप्लाय केले 5 ने मल्टिप्लाय केले आणि B ला कशाने मल्टिप्लाय केले 3 ने मल्टिप्लाय केले. आपण A ला 5 ने आणि B ला 3 ने मल्टिप्लाय करू. देयरफॉर A अपॉन B इंटू 5/3 इज इक्वल्स टू 7/3 इंटू 5/3. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 5/3. देयरफॉर 5A divided by 3B is equals to 35 divided by 9. 5A upon 3B मिळालं का तुम्हाला 5A upon 3B काय मिळालं 35 divided by 9. इथे काय दिले तुम्हाला इथे फाइंड आउट काय करायचंय तुम्हाला 5A plus 3B divided by 5A minus 3B. म्हणजे आपल्याला इथे यूज काय करावं लागेल तुम्हाला आपण जेव्हा ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज मध्ये आपण केले कॉम्पेरेंडो अँड डिवाइडेंडो लास्ट जो केलाय ना नंबर 6 तिथे कॉम्पेरेंडो आणि डिवाइडेंडो मध्ये A अपॉन बी इज इक्वल्स टू C अपॉन डी हा जो ओरिजिनल रेशो आहे इक्वल रेशोज आहेत हे ओरिजिनल. तर इथे आपण यूज करणार आहोत कॉम्पेरेंडो अँड डिवाइडेंडो. मग काय येतो आपला A प्लस बी अपॉन A मायनस बी इज इक्वल्स टू C प्लस डी अपॉन C मायनस डी. इथे तुम्हाला काय यूज करावं लागेल 5/3B ला कॉम्पेरेंडो अँड डिवाइडेंडो. म्हणजेच काय A अपॉन बी A प्लस बी अपॉन A मायनस बी आपल्याला मिळेल. म्हणजेच काय 5A प्लस 3B डिवाइडेड बाय 5A मायनस 3B आपण फाइंड आउट करू शकतो. आलं लक्षात. आपण इथे यूज करणार आहोत कॉम्पेरेंडो अँड डिवाइडेंडो. युजिंग कॉम्पेरेंडो डिवाइडेंडो देयरफॉर 5A प्लस 3B डिवाइडेड बाय 5A मायनस 3B इज इक्वल्स टू 35 प्लस 9 डिवाइडेड बाय 35 मायनस 9 युजिंग कॉम्पेरेंडो अँड डिवाइडेंडो. नेक्स्ट ही जी व्हॅल्यू आहे आपल्याला हाच रेशो फाइंड आउट करायचा आहे ना. ही 5A प्लस 3B डिवाइडेड बाय 5A मायनस 3B ही व्हॅल्यू आपल्याला लेफ्ट हँड साइडची मिळाली. आता फक्त आपण सॉल्व्ह करणार आहोत राईट हँड साइड. 35 प्लस 9 44 35 मायनस 9 26 इज इक्वल्स टू 2 इंटू 22 अँड 2 इंटू 13 इज इक्वल्स टू 22 डिवाइडेड बाय 13. तुमची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 5A प्लस 3B डिवाइडेड बाय 5A मायनस 3B इज इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला 22/13. म्हणजेच काय आला हा तुम्हाला 22/13. आपल्याला असा मेन्शन करावा लागेल 22 डिवाइडेड बाय 13 ला आपण एक्सप्रेस 22/13 म्हणजे तुमचा आन्सर काय मिळाला आपल्याला फाइंड द रेशोज. आपल्याला या दिलेल्या रेशोजची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती जी तुम्हाला काय मिळाली 22/13. आलं लक्षात. क्वेश्चन नंबर 1 मधलं एक्झाम्पल फर्स्ट सॉल्व्ह केले आपण. आता बघूया आपण
नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट क्वेश्चन 1 मध्ये सेकंड एक्झाम्पल काय दिले तुम्हाला, इफ a upon b is equals to 7/3 जो रेशो आहे ऍज इट इज, देन फाइंड. नेक्स्ट नंबर 2 काय आहे, 2a² + 3b² डिवायडेड बाय 2a² - 3b². आपल्याला दिलाय a upon b चा रेशो. a upon b नंतर आपल्याला फाइंड आउट काय करावं लागेल, इथे काय आहे a² b² आहे ना, त्यामुळे आपण a upon b वरून आपण फाइंड आउट करणार आहोत a² upon b². आणि मग आपल्याला 2a² ला मल्टिप्लाय कशाने केले 2 ने, आणि 3b² ला मल्टिप्लाय कशाने केले 3 ने. ते आपण नेक्स्ट बघू. स्टार्ट करूया आपण. a upon b इज इक्वल्स टू 7/3. इकडे तुम्हाला रेशो जो फाइंड आउट करायचा आहे, या रेशो मध्ये काय आहे a² b² आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत, स्क्वेअर करणार आहोत आपण बोथ साइडचा. इज इक्वल्स टू 7/3 स्क्वेअरिंग बोथ साइड्स. a² डिवायडेड बाय b² इज इक्वल्स टू 7² 49 आणि 3² 9. इथे तुम्हाला फाइंड आउट करायचा जो रेशो आहे, त्या फाइंड आउट करायच्या रेशो मध्ये a² ला मल्टिप्लाय कशाने केले, a² ला मल्टिप्लाय केले 2 ने, आणि b² ला मल्टिप्लाय कशाने केले, b² ला मल्टिप्लाय केले 3 ने. त्यामुळे आपण हा जो रेशो आहे, या रेशोला आपण मल्टिप्लाय करणार आहोत 2/3 ने. देअरफॉर a² डिवायडेड बाय b² इंटू 2/3 इज इक्वल्स टू 49 डिवायडेड बाय 9 ऍज इट इज इंटू 2/3. Multiply both sides by 2/3. Therefore, a² into 2, 2a² divided by b² into 3, 3b² is equals to 49 into 2, 98 upon 9 into 3, 27. 2a² upon 3b² मिळाला. आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे, 2a² plus 3b² डिवायडेड बाय 2a² minus 3b². म्हणजेच काय आपल्याला करावं लागेल, इथे यूज करावं लागेल कॉम्पॅरेंडो अँड डिवायडेंडोचा. म्हणजेच युझिंग कॉम्पॅरेंडो अँड डिवायडेंडो, 2a² प्लस 3b² डिवायडेड बाय 2a² minus 3b² इज इक्वल्स टू 98 plus 27 डिवायडेड बाय 98 minus 27. 125 डिवायडेड बाय 71. 125 डिवायडेड बाय 71 म्हणजेच काय 125:71. तुम्हाला रेशो काय मिळाला, 125:71. हे आलं तुमचं आन्सर. मी तुम्हाला बोलायचं विसरून जाते की तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जर तुम्ही करून घेत नसला तर करून घ्या, किंवा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट तरी घ्या. आलं तुमचा आन्सर 125:71. हा जो दिलेला रेशो होता त्याचा आपण आन्सर फाइंड आउट केला. नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू क्वेश्चन नंबर 1 मधलं. तर a upon b is equals to 7/3 दिलेला रेशो आहे. देन फाइंड a³ minus b³ डिवायडेड बाय b³. आपल्याला दिलाय काय, a upon b हा रेशो दिलेला आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, a³ minus b³ डिवायडेड बाय b³. म्हणजेच काय a upon b चा आपल्याला काय करावं लागेल, स्टार्टला आपल्याला क्यूब करावं लागेल. स्टार्ट करूया आपण सोल्युशनला. a upon b is equals to 7/3. Therefore a upon b bracket cube is equals to 7/3 bracket cube. Therefore a³ divided by b³ is equals to 7³ 343. 3 चा क्यूब किती आहे 27. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, a³ minus b³ डिवायडेड बाय b³. म्हणजेच काय, आपण जेव्हा हा तुम्हाला दिलेला रेशो आहे a upon b is equals to c upon d, जेव्हा आपण डिव्हिडेंडो करतो, जेव्हा आपण ऑपरेशन करतो तेव्हा काय करतो आपण, a minus b डिवायडेड बाय b इज इक्वल्स टू c minus d डिवायडेड बाय d. म्हणजे आपण काय करतो, डिव्हिडेंडो करतो तेव्हा a minus b डिवायडेड बाय b आपल्याला मिळतो. इथं काय करायचं आपल्याला, a³ अपॉन b³ आहे. आपल्याला रेशो कोणता फाइंड आउट करायचा आहे, a³ minus b³ डिवायडेड बाय b³. म्हणजेच काय आपल्याला यूज करावा लागेल डिव्हिडेंडोचा. युझिंग डिव्हिडेंडो a³ minus b³ डिवायडेड बाय b³ इज इक्वल्स टू 343 minus 27 divided by 27. 316 divided by 27. Therefore, a³ minus b³ divided by b³ is equals to, हे further simplify होईल का, नाही. मग 316 divided by 27 म्हणजेच काय मिळाला तुम्हाला रेशो, 316:27. हे आलं तुमचं आन्सर. तुम्हाला रेशो फाइंड आउट करायचा होता. मिळालं का तुम्हाला रेशो 316:27. क्वेश्चन नंबर 1 मध्ये थर्ड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. थर्ड एक्झाम्पल जे आपण होतं ते आपण सॉल्व्ह केले. नेक्स्ट आपण बघूया लास्ट एक्झाम्पल नंबर 4. क्वेश्चन नंबर 1 मध्ये फोर्थ एक्झाम्पल काय दिले तुम्हाला, a upon b is equals to 7/3 हा दिलेला रेशो आहे. फाइंड आउट करायचे आपल्याला या रेशोची व्हॅल्यू 7a plus 9b डिवायडेड बाय 7a minus 9b. स्टार्ट करूया आपण सोल्युशनला. a upon b is equals to 7/3. इथे काय करायचं आपल्याला, 7a ला
ए ला मल्टिप्लाय कशाने केले 7 नी आणि बी ला मल्टिप्लाय कशाने केले 9 नी. म्हणजेच आपल्याला मल्टिप्लाय कशाने करावं लागेल 7/9. आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 7/9 नी. देअरफॉर मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 7/9. A upon B into 7/9 is equals to 7 divided by 3 into 7/9. So A into 7, 7A. B into 9, 9B is equals to 7 into 7, 49 upon 3 into 9, 27. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे 7A plus 9B upon 7A minus 9B. म्हणजेच आपल्याला यूज करावं लागेल युझिंग कंपोनेंडो अँड डिवाइडेंडो. देअरफॉर कॉम्पोनेंडो अँड डिवाइडेंडो मध्ये आपण काय करतो A upon B इज इक्वल्स टू C upon D असताना आपण काय करतो A plus B divided by A minus B is equals to C plus D divided by C minus D करतो कॉम्पोनेंडो अँड डिवाइडेंडो मध्ये. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला 7A plus 9B divided by 7A minus 9B is equals to 49 plus 27 divided by 49 minus 27. 76 divided by 22. 76 divided by 22. 2 into 38 divided by 2 into 11 is equals to काय मिळाला तुम्हाला रेशो 38 divided by 11. हे 2 cancel 38 by 11. Therefore 7A plus 9B divided by 7A minus 9B is equals to 38 divided by 11. हे आलं तुमचं आन्सर. म्हणजेच काय आपल्याला रेशो मिळाला 38 as to 11. हे आलं तुमचं आन्सर. क्वेश्चन नंबर 1 आला तुमच्या लक्षात. आपण 4 एक्झाम्पल्स क्वेश्चन नंबर 1 मध्ये 4 एक्झाम्पल्स होते. आपण 4 एक्झाम्पल्स पूर्ण सॉल्व्ह केले. आलं लक्षात तुम्हाला. तुम्ही नोट डाऊन करून घेत नसला तर तुम्ही करून घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट तरी घ्या. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट सॉल्व्ह करूया आपण क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये इफ 15a² plus 4b² divided by 15a² minus 4b² is equals to 47 divided by 7 आणि find a upon b. आपल्याला जस्ट फर्स्ट एक्झाम्पल मध्ये a upon b रेशो आपल्याला मेन्शन केलेला आणि आपल्याला 4 एक्झाम्पल्स दिलेले a upon b हा रेशो यूज करून 4 एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे होते. सेम ॲज इट इज इथे आपल्याला रेशो दिलाय हा आणि याची व्हॅल्यू दिली आणि आपल्याला फाइंड आउट करायचे अगेन 4 एक्झाम्पल्स. त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे a upon b. स्टार्ट करूया आपण. हे जे तुम्हाला दिले ना हे तुम्ही राईट डाऊन करून घ्या आणि आपण इथे यूज करूया कंपोनेंडो अँड डिवाइडेंडो. a upon b इज इक्वल्स टू C upon d असेल तर a plus b divided by a minus b is equals to C plus d divided by C minus d. कंपोनेंडो अँड डिवाइडेंडो मध्ये काय करतो a upon b C is equals to C upon b असेल तर a plus b divided by a minus b is equals to C plus d divided by C minus d. यूज करायचा आहे आपण या कंपोनेंडो अँड डिवाइडेंडोचा. म्हणजेच काय 15a² plus 4b² plus 15a² minus 4b² upon 15a² plus 4b² minus 15a² minus 4b² is equals to 47 plus 7 divided by 47 minus 7. Therefore 15a² plus 4b² plus 15a² minus 4b². आपण काय केलं इथे या स्टेपला फक्त ब्रॅकेट ओपन करू. 15a² plus 4b² minus 15a² minus plus 4b². 47 plus 7 54 and 47 minus 7 40. 15a² plus 4b² plus 15a² minus 4b². हा plus 4b² आणि हा minus 4b² कॅन्सल. 15a² plus 15a² 30a². डिवाइडेड बाय 15a² minus 15a² कॅन्सल. 4b² plus 4b² किती मिळालं तुम्हाला 8b² इज इक्वल्स टू 54 डिवाइडेड बाय 40 ॲज इट इज. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे रेशो. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे a upon b. इथे काय आहे a² upon b². आपण a² upon b² इकडे फक्त a² upon b² आणि हा जो 13 upon 8 आहे ना हा आपण घेऊया राईट हँड साइडला. 54 डिवाइडेड बाय 40 इंटू हा 30 upon 8 आपण राईट हँड साइडला नेऊया 8 upon 30. आता आपण हे करूया सिम्प्लिफाय. 25 हे मी सॉल्व्ह केले. सॉल्व्ह केल्यानंतर मी डायरेक्ट इकडे मेन्शन करते 9 upon 25 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. देअरफॉर a upon b इज इक्वल्स टू 9 चं स्क्वेअर रूट 3 upon 25 चं स्क्वेअर रूट 5
A/B इज इक्वल्स टू 3/5 म्हणजेच काय 3:5. तुम्हाला आन्सर काय मिळालं 3:5. क्वेश्चन नंबर 2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. नेक्स्ट बघूया आपण सेकंड. क्वेश्चन नंबर 2 मधल्या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये जो आपण A/B हा रेशो फाइंड आउट केलाय तो A/B हा रेशो यूज करून आपण नंबर 2 एक्झाम्पल नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 मधलं एक्झाम्पल नंबर 2 हे आपण सॉल्व्ह करणार आहोत. इथे आपल्याला काय विचारलंय 7A - 3B डिवायडेड बाय 7A + 3B हा आपला रेशो फाइंड आउट करायचा आहे. लास्ट प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये A/B आपल्याला काय मिळाला 3/5. या A/B मध्ये इकडे काय आहे A ला मल्टिप्लाय केले 7 ने आणि B ला मल्टिप्लाय केले 3 ने. त्यामुळे आपण या रेशोला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 7/3 ने. देअरफॉर मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 7/3. Therefore, A/B into 7/3 is equals to 3/5 into 7/3. A into 7, 7A upon B into 3, 3B is equals to 3 into 7, 21. 5 into 3, 15. इथे आपण यूज करू कॉम्पोनेंट अँड डिवाइडेंडो. कॉम्पोनेंट अँड डिवाइडेंडो मध्ये A + B डिवायडेड बाय A - B इज इक्वल्स टू C + D डिवायडेड बाय C - D. आता आपल्याला इथे यूज करावा लागेल कॉम्पोनेंट अँड डिवाइडेंडो. युझिंग componendo and dividendo. 7A plus 3B divided by 7A minus 3B is equals to 21 plus 15 divided by 21 minus 15. Therefore, 7A plus 3B divided by 7A minus 3B is equals to 36 divided by 6. 36 divided by 6 is equals to 6/1. 7A plus 3B divided by 7A minus 3B is equals to काय मिळालं तुम्हाला 6/1. पण आपल्याला क्वेश्चन काय आहे 7A minus 3B हा आपल्याला काय 7A plus 3B divided by 7A minus 3B आहे ना. आपल्याला फक्त काय करावं लागेल इन्व्हर्ट करावं लागेल म्हणजेच काय 7A minus 3B मिळेल. इथे न्यूमरेटर मध्ये प्लस आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये मायनस आहे. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे न्यूमरेटर मध्ये मायनस आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे तुमचा प्लस आहे. त्यामुळे आपल्याला हे जे आहे इक्वेशन हे इथं आपल्याला यूज करायला लागेल इन्व्हर्टेंडो. युझिंग इन्व्हर्टेंडो मध्ये आपण काय करतो A/B इज इक्वल्स टू C/D असताना जेव्हा आपण इन्व्हर्टेंडो यूज करतो तेव्हा आपण काय करतो B/A इज इक्वल्स टू D/C. आपण काय करतो जो रेशो आहे तो इन्व्हर्ट करतो. आपल्याला इथं काय करायचंय आपल्याला आन्सर पर्यंत आपल्याला हा रेशो फाइंड आउट करायचा आहे ना. म्हणजेच काय 7A minus 3B हा कुठे आहे न्यूमरेटर मध्ये आहे आणि 7A plus 3B कुठे आहे डिनॉमिनेटर मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला इन्व्हर्टेंडो यूज करावा लागेल. देअरफॉर 7A minus 3B डिवायडेड बाय 7A plus 3B इज इक्वल्स टू हा 6/1 काय होणार आहे तुमचा 1/6. म्हणजेच रेशो काय मिळाला तुम्हाला 1:6. रेशोज काय मिळालं तुम्हाला 1:6. आलं लक्षात तुमच्या. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 मध्ये थर्ड एक्झाम्पल काय दिले तुम्हाला B² - 2A² डिवायडेड बाय B² + 2A² आपल्याला हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं तेव्हा A/B आपण फाइंड आउट केलाय तोच आपण इथे यूज करणार आहोत. A/B इज इक्वल्स टू 3/5. इथे काय आहे A² आहे B² आहे. आपण काय करूया स्क्वेअरिंग बोथ साइड्स. A/B bracket square is equals to 3/5 bracket square. Therefore, A²/B² is equals to 3² 9 divided by 5² 25. आपल्याला काय करायचं आहे A² ला इथे कशाने मल्टिप्लाय केले 2 ने मल्टिप्लाय केले आणि B² ला कशाने मल्टिप्लाय केले B² ला कशाने मल्टिप्लाय केले A² ला मल्टिप्लाय केले 2 ने B² ला मल्टिप्लाय केले का काही नाही म्हणजेच 1 ने मल्टिप्लाय केले. आणि हा रेशो कसा आहे B² minus 2A² आहे. म्हणजे B² minus 2A² डिवायडेड बाय B² plus 2A² आहे ना. म्हणजे न्यूमरेटर मध्ये आपल्याला B² हवाय म्हणजेच काय करावं लागेल A²/B² ला इथे काय यूज करावं लागेल आपल्याला इन्व्हर्टेंडो यूज करावं लागेल. युझिंग इन्व्हर्टेंडो देअरफॉर B²/A² इज इक्वल्स टू 25 डिवायडेड बाय 9. फाइंड आउट जो करायचा रेशो इथे कॉन्सन्ट्रेट करा. B² ला कशाने मल्टिप्लाय केले का नाही मग A² ला कशाने मल्टिप्लाय B² ला मल्टिप्लाय करू आपण 1 ने आणि A² ला कशाने मल्टिप्लाय केले 2 ने म्हणजेच आपण मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 1/2 मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 1/2. देअरफॉर B² डिवायडेड बाय A² into 1/2 is equals to 25 divided by 9 into 1/2. Therefore, B² into 1 B² divided by A² into 2 A² is equals to 25 into 1 25 divided by 9 into 2 18. B²/2A² आपल्याला मिळाला. आपल्याला B² minus 2A² डिवायडेड बाय B² plus 2A² म्हणजे हा जो रेशो मिळालाय इथे आपल्याला यूज करावा लागेल कॉम्पोनेंट अँड डिवाइडेंडो. B² plus 2A² डिवायडेड बाय B²/2A² आपण असताना B² plus 2A² केला डिवायडेड बाय B²
minus 2a². b² minus 2a² is equals to 25 plus 18 divided by 25 minus 18. 43 divided by 7 काय मिळालं तुम्हाला हा b² plus 2a² divided by b² minus 2a² मिळाला तुम्हाला. हा मिळाला तुम्हाला b² plus 2a² divided by b² minus 2a². इथे बघा तुम्हाला फाइंड आउट जो करायचा आहे तिथे मायनस साइन आहे तुमचं न्यूमरेटर मध्ये आणि प्लस साइन आहे डिनॉमिनेटर मध्ये. इथं काय मिळालंय तुम्हाला प्लस साइन आहे तुमचं न्यूमरेटर मध्ये आणि मायनस साइन आहे तुमचं डिनॉमिनेटर. म्हणजेच इथं काय करावं लागेल, हा रेशो इन्व्हर्ट करावा लागेल युझिंग इन्व्हर्टेंडो. b² minus 2a² upon b² plus 2a² is equals to 7/43. म्हणजेच काय रेशो मिळाला तुम्हाला 7:43 हे आलं तुमचं आन्सर. जो आपल्याला दिलेला रेशो होता त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली 7:43. आलं लक्षात तुमच्या. क्वेश्चन नंबर 2 मध्ये थर्ड एक्झाम्पल आपण केले. नेक्स्ट आपण करूया फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, b³ minus 2a³ डिवायडेड बाय b³ plus 2a³. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण हा जो रेशो फाइंड आउट केला इथे परत आपण त्याचाच यूज करणार आहे. a/b is equals to 3/5. इकडे काय आहे, b³ आहे, a³ आहे, म्हणून आपण क्यूबिंग बोथ साइड्स. therefore a³ divided by b³ is equals to 3³ 27, 5³ 125. आपल्याला जो दिलेला आहे, जी व्हॅल्यू दिलेली आहे b³ minus 2a³ म्हणजे b³ minus a³. आपल्याला हा जो रेशो आहे तो काय करावा लागेल, इन्व्हर्ट करावा लागेल युझिंग इन्व्हर्टेंडो. क्यूब अपॉन a³ is equals to 125 divided by 27. आपल्याला काय करायचंय, b³ minus 2a³ म्हणजेच काय, b³ ला कशाने मल्टिप्लाय केले का इकडे नाही, म्हणजेच 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि a³ ला कशाने मल्टिप्लाय केले 2 ने. म्हणजेच b ला आपल्याला 1 ने आणि a ला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता मग आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 1/2. therefore b³ divided by a³ into 1/2 is equals to 125 divided by 27 into 1/2. b³ into 1 b³ divided by a³ into 2 2a³ is equals to 125 into 1 125 divided by 27 into 2 54. ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजेच आपल्याला अगेन यूज करावा लागेल कॉम्पोनंट अँड डिवाइडेंडो. b³ plus 2a³ divided by b³ minus 2a³ is equals to 125 plus 54 divided by 125 minus 54. 79 divided by 71. cube plus 2a³ divided by b³ minus 2a³ मिळालेला आहे. तर आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं आहे, हा b³ minus 2a³ आहे. मायनस साइन कुठे आहे, न्यूमरेटर मध्ये आहे. प्लस साइन कुठे आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे. इथे काय मिळालं आपल्याला, प्लस साइन न्यूमरेटर मध्ये आहे आणि मायनस साइन डिनॉमिनेटर. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, युझिंग इन्व्हर्टेंडो. b³ minus 2a³ divided by b³ plus 2a³ is equals to 71 divided by 179. म्हणजेच रेशो काय मिळाला तुम्हाला 71:179 हे आलं तुमचं आन्सर. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण 4 एक्झाम्पल्स, क्वेश्चन नंबर 1 मध्ये 4 एक्झाम्पल्स होते आपण सॉल्व्ह केले. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सुद्धा 4 एक्झाम्पल होते आपण सॉल्व्ह केले. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये if 3a plus 7b divided by 3a minus 7b is equals to 4/3. हा तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे आणि फाइंड आउट काय करायचं आहे तुम्हाला, रेशो 3a² minus 7b² divided by 3a² plus 7b². या रेशोची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दिलेला आहे तुम्हाला हा रेशो. या रेशो मध्ये a आणि b आहे. या रेशो मध्ये काय आहे, ab आहे. या रेशो मध्ये काय आहे, a² b² आहे. आपल्याला फर्स्ट दिलेल्या या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला फाइंड आउट करावं लागेल a/b आणि मग त्याचा स्क्वेअर आणि मग ही ऍडजस्टमेंट आपण करू शकतो. स्टार्ट करूया आपण सोल्युशनला. ही दिलेली व्हॅल्यू तुम्ही परत राईट डाऊन करून घ्या. इकडे मी डायरेक्ट करते युझिंग कॉम्पोनंट अँड डिवाइडेंडो. युझिंग कॉम्पोनंट अँड डिवाइडेंडो. जेव्हा तुम्हाला असा रेशो मध्ये एक व्हॅल्यू दिलेली असते आणि त्यावरूनच दुसऱ्या रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते आणि आपल्याला या अशा मोठ्या रेशोवरून आपल्याला a/b फाइंड आउट करायचा असतो ना, तेव्हा स्टार्ट आपण डायरेक्ट करायची कॉम्पोनंट अँड डिवाइडेंडो यूज करायचा, जेणेकरून ते जास्तीत जास्त सिम्प्लिफाय होईल आणि आपल्याला मिळेल a/b. 3a plus 7b plus 3a minus 7b divided by 3a plus 7b minus 3a minus 7b is equals to 4 plus 3 divided by 4 minus 3. कॉम्पोनंट अँड डिवाइडेंडो मध्ये काय करतो, a plus b divided by a minus b is equals to c plus d divided by c minus d. therefore 3a plus 7b plus 3a minus 7b. इथे नेक्स्ट स्टेपला आपण काय करतोय, फक्त ब्रॅकेट ओपन करतोय. 3a plus 7b
minus 3a minus minus plus 7b. 4 plus 3 7, 4 minus 3 1 plus 7b minus 7b cancel. 3a plus 3a 6a divided by 3a plus 7b minus 3a plus 7b. हा 3a plus 3a minus 3a cancel. 7b 7b 14b is equals to 7 upon 1. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे a upon b. Therefore a upon b as it is ठेवला. हा 6 upon 14 आहे ना, तो आपण राईट हँड साइडला नेऊ. 7 upon 1 into 14 upon 6. इथे काय केलं मी 2 ने डिवाइड केलं. 2 3 जा 6, 2 7 जा 14. 7 into 7 49 into 7 into 7 49 divided by 1 into 3 3. आपल्याला काय इकडे फाइंड आउट करताना आपल्याला हा जो रेशो दिला इथे काय आहे a स्क्वेअर अँड b स्क्वेअर आहे. आपण काय करूया a अपॉन b ला स्क्वेअर करूया. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. 49 स्क्वेअर 2401 डिवाइडेड बाय 3 स्क्वेअर 9. ज्या रेशोची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे यामध्ये a स्क्वेअरला मल्टिप्लाय केले 3 ने आणि b स्क्वेअरला मल्टिप्लाय केले 7 ने. आपण नेक्स्ट स्टेप मध्ये मल्टिप्लाय करूया a स्क्वेअरला 3 ने आणि b स्क्वेअरला 7 ने. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 3/7. a square divided by b square into 3/7 is equals to 2401 divided by 9 into 3 upon 7. Therefore a square into 3a square divided by b square into 7 b square is equals to 3 1 जा 3 3 3 जा 9 7 1 जा 7 आणि 7 3 4 3. हे आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालं 3a स्क्वेअर डिवाइडेड बाय 7b स्क्वेअर इज इक्वल्स टू 343 डिवाइडेड बाय 3. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर अपॉन 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर. म्हणजेच काय आपल्याला इथे यूज करावा लागेल युजिंग कॉम्पोनंट अँड डिव्हायडेंडो. 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर डिवाइडेड बाय 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर इज इक्वल्स टू 343 प्लस 3 डिवाइडेड बाय 343 मायनस 3 इज इक्वल्स टू 343 plus 3 346 divided by 343 minus 3 340. 2 into 173 divided by 2 into 170 म्हणजेच काय मिळाले तुम्हाला 173 divided by 170. आपल्याला फाइंड आउट काय करायचे 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर. मायनस साइन कुठे आहे न्यूमरेटर मध्ये. इथे काय कुठे आहे मायनस साइन डिनॉमिनेटर मध्ये. मग इथे हे मायनस साइन न्यूमरेटर मध्ये असल्यामुळे आपल्याला हे काय करावं लागेल इन्व्हर्टेंडो यूज करावा लागेल. युजिंग इन्व्हर्टेंडो 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर डिवाइडेड बाय 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर इज इक्वल्स टू ही जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला ही काय करावं लागेल इन्व्हर्ट करावं लागेल. म्हणजेच काय 170 डिवाइडेड बाय 173. तुम्हाला रेशो काय मिळाला 170 to 173. तुम्हाला आन्सर काय मिळालं 170 to 173. नेक्स्ट स्टार्ट करूया आपण क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स मध्ये तुमचा फर्स्ट एक्झाम्पल काय आहे x स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 डिवाइडेड बाय 3x मायनस 5 इज इक्वल्स टू x स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 डिवाइडेड बाय 2x प्लस 3. जे दिलेलं इक्वेशन आहे ते सॉल्व करायचं आणि त्याची फाइंड आउट करायची आपल्याला x ची व्हॅल्यू. इथे जर तुम्ही डिनॉमिनेटर मध्ये बघितलं इथे x स्क्वेअरची टर्म आहे. x स्क्वेअर नंतर आहे 12x आणि मग नंतर कॉन्स्टंट टर्म आहे -20. इथे डिनॉमिनेटर मध्ये बघितलं तर इकडे काय आहे 3x आहे आणि 5 आहे. आपण काय करतोय अशी ऍडजस्टमेंट करतोय जेणेकरून जास्तीत जास्त आपण सिंपल करू शकू. 3x ला जर मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला 12x मिळेल. म्हणजेच काय आपल्याला या डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 4 ने. तर स्टार्ट करूया आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/4. x square plus 12x minus 20 divided by 4 into 3x minus 5 is equals to x square plus 8x plus 12 divided by 4 into 2x plus 3. या 4 ने आपण मल्टिप्लाय करू. Therefore x square plus 12x plus minus 20 as it is upon 4 into 3 12x minus 4 into 5 20 is equals to x square plus 8x plus 12 as it is divided by 4 into 2 8x 4 into 3 12. इकडे 12x minus 20 इथे 12x minus 20 आहे. इथे 8x minus 12 इथे 8x minus 12 आहे. आपल्याला काय करायचं आहे जास्तीत जास्त आपण सिंपल करत जाणार आहोत जेणेकरून आपल्याला फाइंड आउट करायचे आहे x च्या व्हॅल्यूज. आता इथे 12x minus 20 आहे. आता आपण काय करू युजिंग डिव्हिडेंडो मध्ये आपण काय करतो a upon b is equals to c upon d. हे आपल्याला 2 इक्वल रेशोज दिलेत. इथे आपण काय करतो डिव्हिडेंडो यूज करतो. म्हणजेच काय करतो a मायनस b डिवाइडेड बाय b इज इक्वल्स टू c मायनस d डिवाइडेड बाय d. डिव्हिडेंडो म्हणजेच काय करतो जो डिनॉमिनेटर आहे तो मायनस करतो.
देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 ॲज इट इज. हा जो डिनॉमिनेटर आपण काय करणार आहोत, मायनस करणार आहोत, कारण की आपण काय यूज करतो, डिव्हिडेंडो मायनस 20 डिवायडेड बाय 12x मायनस 20 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 मायनस 8x प्लस 12 डिवायडेड बाय 8x प्लस 12. आपण काय करूया, ब्रॅकेट ओपन करूया आणि सिम्प्लिफाय करूया. एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 मायनस 12x मायनस मायनस प्लस 20 divided by 12x minus 20 is equals to x square plus 8x plus 12 minus 8x minus plus minus 12 divided by 8x plus 12 as it is. Therefore x square हा x square ची टर्म आहे का, नाही. मग इकडे काय, प्लस 12x आहे मायनस 12x आहे, प्लस 12x मायनस 12x कॅन्सल, मायनस 20 प्लस 20 कॅन्सल, इकडे प्लस 8 मायनस 8x कॅन्सल, प्लस 12 मायनस 12 कॅन्सल, इकडे बाकी काय उरला आपला एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 12x मायनस 20 इज इक्वल्स टू इकडे काय एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 8x प्लस 12. इथपर्यंत आलं लक्षात तुमच्या. आपण काय केलं, जो दिलेलं इक्वेशन होतं त्याला आपण काय केलं, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/4. 1/4 नीच का मल्टिप्लाय केलं आपल्याला, 1/4 नीच आपण का मल्टिप्लाय केलं. इकडे काय आहे, न्यूमरेटर मध्ये 12x मायनस 20 एक्स स्क्वेअरची टर्म नाही विचारात घेते आपण, फक्त x ची टर्म विचारात घेतोय. न्यूमरेटर मध्ये x आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये x आहे. आपण स्टार्ट करूया x पासून, म्हणून आपण काय केलं, इकडे 12x मायनस 20 आणि इथं काय 3x मायनस 5 आहे. म्हणजेच काय, आपल्याला ह्या 3x ला आपल्याला 12x बनवायचा असेल आणि मग आपण काय, आपल्याला 3x ला 12x का बनवायचा आहे, कारण की आपल्याला 12x कॅन्सल करायचं. कॅन्सल आपल्याला का करायचं, आपल्याला पोहोचायचं आहे x पर्यंत ना. मग आपण काय केलं, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/4. 1/4 नी मल्टिप्लाय केल्यानंतर इझिली तुम्हाला 12x मायनस 20 डिनॉमिनेटर मध्ये आणि इकडे 8x प्लस 12 मिळालं. मग आपण युजिंग डिव्हिडेंडो केल्यानंतर हे सगळ्या टर्म कॅन्सल झाल्या, फक्त बाकी राहिला एक्स स्क्वेअर न्यूमरेटर मध्ये डिवायडेड बाय जो तुमचा मल्टिप्लाय बाय 4 केल्यानंतर होता डिनॉमिनेटर, तो ऍज इट इज. इथपर्यंत आलं लक्षात. आपल्याला सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचे आहे एक्स ची व्हॅल्यू. आता आपण जर पुटअप केलं x इज इक्वल्स टू 0, x इज इक्वल्स टू 0 आपण पुटअप केला x इज इक्वल्स टू 0 या इक्वेशन मध्ये, हे जे इक्वेशन तुम्हाला मिळाले ना यामध्ये आपण पुटअप करतो x इज इक्वल्स टू 0. x इज इक्वल्स टू 0 पुटअप केल्यानंतर लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. आपण जेव्हा x इज इक्वल्स टू 0 या इक्वेशन मध्ये आपण जे सिम्प्लिफाय करून मिळवलेले जे इक्वेशन आहे, या इक्वेशन मध्ये जर आपण पुटअप केला x इज इक्वल्स टू 0 तर लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड मध्ये सगळे 0 होणार आणि राईट हँड साइड मध्ये सगळे 0 होणार. म्हणजेच काय, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. म्हणजेच काय, x इज इक्वल्स टू 0 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. म्हणजेच काय, x इज इक्वल्स टू 0 काय झाला, एक आपल्याला एक सोल्युशन मिळालं. x इज इक्वल्स टू 0 इज वन ऑफ द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आलं लक्षात. जेव्हा x इज इक्वल्स टू 0 आपण पुटअप करतो तेव्हा आपल्याला सॉल्व्ह होतात, राईट हँड आणि लेफ्ट हँड साइड इक्वल येतात. पण जेव्हा x इज नॉन झिरो असेल, x हा नॉन झिरो असेल, तेव्हा आपल्याला अजून जेव्हा x नॉन झिरो असेल ती सुद्धा कंडिशन आपल्याला टॅली करून बघावी लागेल. दिस इक्वेशन इज ट्रू फॉर x इज इक्वल्स टू 0 अँड इफ x इज नॉन झिरो देन x स्क्वेअर इज ऑल्सो नॉन झिरो. आपण x इज इक्वल्स टू 0 पुटअप केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट हँड राईट हँड साइड इक्वल मिळाली. म्हणजेच काय, x इज इक्वल्स टू 0 हे सोल्युशन झालं दिलेल्या गिव्हन इक्वेशनचं. पण जेव्हा आपण सपोज करतोय x हा नॉन झिरो आहे, x नॉन झिरो असेल म्हणजेच काय, x स्क्वेअर सुद्धा नॉन झिरो असेल, तर आपण बघूया x स्क्वेअर नॉन झिरो असताना आपण हे जे इक्वेशन आहे ना ते आता आपण नेक्स्ट सॉल्व्ह करून बघू. कधी आपण हे इक्वेशन आहे ना, हे जे आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर मिळालं ते इक्वेशन आपण सॉल्व्ह करून बघणार आहोत जेव्हा x हा नॉन झिरो असेल, म्हणजेच काय, x स्क्वेअर सुद्धा नॉन झिरो असेल तेव्हा. हे इक्वेशन आहे, मी फक्त इकडे परत राईट डाऊन केला. आपण काय सपोज करतोय, तर x हा नॉन झिरो आहे. x हा नॉन झिरो म्हणजेच काय, x स्क्वेअर पण नॉन झिरो आहे. x स्क्वेअर जर नॉन झिरो असेल तर आपण बोथ साइड्सला x स्क्वेअरने डिवाइड करू शकतो ना, कारण की तो नॉन झिरो आहे. म्हणून आपण डायरेक्ट करू इकडे 1/12x मायनस 20 इज इक्वल्स टू 1/8x प्लस 12. इकडे तुम्ही मेन्शन करा डिवाइड बोथ साइड्स बाय एक्स स्क्वेअर. आपण काय केलं, डिवाइड केल्यानंतर डायरेक्ट स्टेप मी इकडे केले, एक्स स्क्वेअर ने डिवाइड करतोय आपण, तर तुम्हाला काय मिळालं 1/12x मायनस 20 इज इक्वल्स टू 1/8x प्लस 12. हे 1/12x मायनस 20 इज इक्वल्स टू 1/8x प्लस 12 हे सिम्प्लिफाय करणं आता अगदी इझी आहे आणि आपण फाइंड आउट करू शकतो एक्स ची व्हॅल्यू. आपण इकडे करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन. 8x प्लस 12 इज इक्वल्स टू 12x मायनस 20. Therefore 8x minus 12x is equals to minus 20 minus 12. Therefore minus 4x is equals to
minus 32. Therefore, x is equals to 4 8 जा 32 ना, 8 x is equals to 8. तुम्हाला सोल्युशन काय मिळाला? x is equals to 8. जेव्हा x नॉन झिरो असतो तेव्हा x ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? 8 मिळाली. Therefore, x is equals to 0 or x is equals to 8 are the solutions of given equation. आलं लक्षात तुम्हाला? आपण इकडे फक्त फाइंड आउट करतोय x ची व्हॅल्यू. आपण फक्त सॉल्व्ह करतोय, फक्त सगळी प्रत्येक ठिकाणी ऍडजस्टमेंट करतोय, आपण जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करतोय कारण की आपल्याला शोधायचा आहे x. इथे फक्त हा जो पॉइंट आहे ना, इकडे आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर आता ह्या इक्वेशनला आपण फर्दर अजून सिम्प्लिफाय करू शकत नव्हतो. मग आपण डायरेक्ट काय केला? x इज इक्वल्स टू 0 पुट अप केला. x इज इक्वल्स टू 0 जेव्हा पुट अप करता तुम्ही तेव्हा राईट हँड लेफ्ट हँड साइड तुमची टॅली झाली. म्हणजेच काय, राईट हँड आणि लेफ्ट हँड साइड इज इक्वल आली. म्हणजेच काय, दिस इक्वेशन इज ट्रू फॉर x इज इक्वल्स टू 0. म्हणजे x इज इक्वल्स टू 0 हे वन ऑफ द सोल्युशन झालं दिलेल्या इक्वेशनचं. पण x हा 0 आहे तेव्हा ठीक आहे, पण x हा नॉन झिरो असतो तेव्हा आपल्याला चेक करावं लागेल. म्हणून x जर नॉन झिरो आहे म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर सुद्धा नॉन झिरो आहे. मग एक्स स्क्वेअर नॉन झिरो असल्यामुळे आपण काय केलं? एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं. एक्स स्क्वेअरने डिवाइड केल्यानंतर हे जे अगदी सिंपल मिळालं आपल्याला इक्वेशन, आपण इझिली फाइंड आउट करू शकलो आपला x. आलं लक्षात तुम्हाला? एक क्वेश्चन नंबर 4 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण केले. तुम्ही राईट डाऊन करून घेत नसला तर तुम्ही राईट डाऊन करून घ्या किंवा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट तरी घ्या. आपण बघूया सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला काय दिले? 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 डिवायडेड बाय 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 इज इक्वल्स टू 2x प्लस 3 डिवायडेड बाय x मायनस 5. ज्या वेने आपण प्रिव्हियस एक्झाम्पल सॉल्व्ह केले सेम ॲज इट इज आपण इकडे त्याच वेने सॉल्व्ह करणार आहोत. फक्त स्टार्ट करूया, आपण पुटअप करणार आहोत x इज इक्वल्स टू 0. इफ x इज इक्वल्स टू 0 आपण डायरेक्ट पुटअप करू x इज इक्वल्स टू 0 लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड मध्ये, आणि आपण टॅली करून बघू की लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड इक्वल येते का. म्हणजेच काय, x इज इक्वल्स टू 0 हे सोल्युशन येते का या दिलेल्या इक्वेशनचं. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 डिवायडेड बाय लेफ्ट हँड साइड काय आहे तुमची 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12. राईट डाऊन करून घ्या लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू, आपण पुटअप करतोय x इज इक्वल्स टू 0 10 इंटू 0 स्क्वेअर प्लस 15 इंटू 0 प्लस 63 डिवायडेड बाय 5 इंटू 0 स्क्वेअर मायनस 25 0 प्लस 12. 10 0 स्क्वेअर 0, 15 इंटू 0 0, 5 इंटू 0 स्क्वेअर 0, 25 इंटू 0 0. आपल्याला मिळालं काय? 63 डिवायडेड बाय 12 म्हणजेच काय 21 डिवायडेड बाय 4. तुमची लेफ्ट हँड साइड काय मिळाली तुम्हाला? लेफ्ट हँड साइड मिळाली तुम्हाला 21 डिवायडेड बाय 4. आपण टॅली करून बघू राईट हँड साइड. देअरफॉर राईट हँड साइड इज इक्वल्स टू 2x प्लस 3 डिवायडेड बाय x मायनस 5. आपण पुटअप काय करणार आहोत? x इज इक्वल्स टू 0. देअरफॉर 2 इंटू 0 प्लस 3 डिवायडेड बाय x मायनस 0 मायनस 5 इज इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला? 3 अपॉन मायनस 5. लेफ्ट हँड राईट हँड साइड काय मिळाली तुम्हाला? 3 अपॉन मायनस 5. लेफ्ट हँड साइड 21 divided by 4, right hand side minus 3 upon 5. Therefore, left hand side is not equals to right hand side. Therefore, x is equals to 0 is not a solution, is not solution of given equation. x is equals to 0 is not a solution of given equation. Therefore, आपण सपोज करूया x हा नॉन झिरो असताना, आता आपण x is equals to 0 असताना लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड इक्वल आली का? नाही. म्हणजेच काय x is equals to 0 सोल्युशन होईल का दिलेल्या इक्वेशनचं? नाही. आता आपण सॉल्व्ह करून बघू जेव्हा x हा नॉन झिरो असेल तेव्हा. जे इक्वेशन दिले ते आपण राईट डाऊन करू. 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 डिवायडेड बाय 5x square minus 25x plus 12 is equals to 2x plus 3 divided by x minus 5. आपण ह्या ज्या दिलेलं तुम्हाला इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनला आपल्याला जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करायचं आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x. इथे आपण यूज करू अल्टरनेंडोचा. अल्टरनेंडो म्हणजेच काय? a अपॉन b इज इक्वल्स टू c अपॉन d. हे तुम्हाला दोन इक्वल रेशोज आहेत. तर इक्वल रेशोज मध्ये आपण अल्टरनेंडो यूज करतो म्हणजेच काय? a अपॉन c इज इक्वल्स टू b अपॉन d करतो. हे जे न्यूमरेटरचे आहेत, जे न्यूमरेटर आहेत ते आपण काय करतो? इन द फॉर्म ऑफ रेशो, आणि जे डिनॉमिनेटर आहेत ते आपण काय करतो? इन द फॉर्म ऑफ रेशो मध्ये कन्वर्ट करतो. 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 डिवायडेड बाय हा न्यूमरेटर डिवायडेड बाय हा न्यूमरेटर 2x प्लस 3 is equals to 5x square minus 25x plus 12 divided by हा x minus 5. आपण काय यूज केला? अल्टरनेटिव्हचा आपण यूज केला. हे जे इक्वेशन तुम्हाला मिळाले यामध्ये न्यूमरेटर मध्ये 10x स्क्वेअर आहे प्लस 15x आहे आणि
डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 2x प्लस 3 आहे, म्हणजेच काय आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त सिंपल करत जायचं आहे. मॅक्झिमम टर्म्स आपल्या कॅन्सल झाल्या तरच ते जास्तीत जास्त सिंपल होणार आहे, आपण फाइंड आउट करू शकणार आहे एक्स. आपल्याला इथे काय करावं लागेल, हा 10x स्क्वेअर प्लस 15x आहे आणि इथे डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 2x प्लस 3 आहे. मग मला या 2x ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल की मी 10x स्क्वेअर पर्यंत पोहोचेल. म्हणजेच काय, मला याला फक्त 5x ने मल्टिप्लाय मी केलं तर म्हणजे 5x ने मल्टिप्लाय केल्यानंतर 5 इंटू 2 10x स्क्वेअर प्लस 5 इंटू 3 म्हणजे 15x मिळेल. म्हणजेच काय करावं लागेल, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 5x, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/5x ना. देअरफॉर 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 डिवायडेड बाय 5x इंटू 2x प्लस 3 is equals to 5x square minus 25x plus 12 divided by 5x into x minus 5. आपण हे काय करू, मल्टिप्लिकेशन करून बघू. बाकीचा पार्ट ऍज इट इज. इकडे 10x स्क्वेअर आहे, इकडे 10x स्क्वेअर आहे, इकडे प्लस 15 आहे, प्लस 15x आहे, इकडे प्लस 15x आहे. इथे 5x स्क्वेअर आहे, 5x स्क्वेअर आहे, मायनस 25x आहे, 25. म्हणजेच आपण काय करू, हे आपल्या दोन टर्म्स इकडून कॅन्सल होतील ना, न्यूमरेटर मधून आपल्याला कॅन्सल करू शकतो, कारण आपल्याला यूज काय करावं लागेल इथं, डिव्हिडेंडोचं. युझिंग डिव्हिडेंडो, आपण डिव्हिडेंडो म्हणजेच काय करतो, a मायनस बी डिवायडेड बाय बी is equals to c minus d divided by d. 10x square plus 15x plus 63 minus 10x square plus 15x divided by 10x square plus 15x is equals to 5x square minus 25x plus 12 minus 5x square minus 25x divided by 5x स्क्वेअर मायनस 25x. आपण काय करू, ब्रॅकेट ओपन करू आणि सिम्प्लिफाय करू. 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 मायनस 10x स्क्वेअर मायनस मायनस प्लस मायनस 15x डिवायडेड बाय 10x स्क्वेअर प्लस 15x ॲज इट इज इक्वल्स टू 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 मायनस 5x स्क्वेअर मायनस 5x स्क्वेअर मायनस मायनस प्लस 25x डिवायडेड बाय 5x स्क्वेअर मायनस 25x ॲज इट इज. इकडे बऱ्याच टर्म आपल्या कॅन्सल होणार आहेत. हा 10x स्क्वेअर प्लस 10x स्क्वेअर मायनस 10x स्क्वेअर कॅन्सल, प्लस 15 मायनस 15x कॅन्सल. इथे 5x स्क्वेअर प्लस 5x स्क्वेअर मायनस 5x स्क्वेअर कॅन्सल, प्लस प्लस 25x मायनस 25x कॅन्सल. आपला जो राहिलेला जो पार्ट आहे तो आपण राईट डाऊन करून घेऊ. 63 डिवायडेड बाय 10x स्क्वेअर प्लस 15x इज इक्वल्स टू 12 डिवायडेड बाय 5x स्क्वेअर मायनस 25x. हा जो आहे ना 10x स्क्वेअर प्लस 15x, हा 10x स्क्वेअर प्लस 15x आपल्याला जेव्हा आपण 5x ने मल्टिप्लाय केलेलं डिनॉमिनेटरला तेव्हा मिळालेला. आता मी काय केलं, फक्त तो कॉमन काढला, कॉमन घेतला. म्हणजे आता काय करायचं आहे आपल्याला, तो कॅन्सल करून टाकायचा, म्हणून मी तो कॉमन घेतला. आता नेक्स्ट स्टेपला आपण मल्टिप्लाय करूया या इक्वेशनला 5x divided by 3. या बोथ साइड्स मल्टिप्लाइंग बाय बोथ साइड्स बाय 5x divided by 3. 5x divided by 3 आपण का करतोय, कारण की हा 5x आहे ना, हा 5x आपण कॉमन काढलाय, तो हा 5x पण कॅन्सल होईल आणि हा 63 आणि 12 थोडा सिम्प्लिफाय होईल. म्हणून आपण काय करतोय, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 5x divided by 3. 63 ला जर डिवाइड केला 3 ने तर काय मिळणार आहे तुम्हाला, 21 डिवायडेड बाय 2x प्लस 3 इज इक्वल्स टू हा 4 डिवायडेड बाय x मायनस 5. 21 अपॉन 2x प्लस 3 आपण काय करतोय, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 5x डिवायडेड बाय 3. मग आपण 3 ने डायरेक्ट डिवाइड केला, 63 ला आपल्याला मिळाला 21. इथे 12 ला आपण डिवाइड केला 3 ने तर मिळाला आपल्याला 4. आणि इकडे 5x आपण हा 5x ने मल्टिप्लाय करतो ना, मग हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधले हे 5x आणि हा 5x कॅन्सल झाला. आपल्याला काय मिळाला, 21 3 ने डिवाइड केल्यानंतर 21 डिवायडेड बाय 2x प्लस 3 is equals to 4 upon x minus 5. Therefore, 21 into x minus 5 is equals to 4 into 2x plus 3. Therefore, 21x minus 105 is equals to 8x plus 12. 21x minus 8x is equals to 12 plus 105. Therefore, 13x, 21x minus 8x, 13x, 12 plus 105, 117. The x is equals to 9. X is equals to 9 is solution of given equation.
या स्टेप नंतर तुम्ही इकडे कंटिन्यू करा. 21x मायनस 8x इज इक्वल्स टू 12 प्लस 105. आपण सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, एक्स इज इक्वल्स टू 9 मिळाला. हे पूर्ण एक्झाम्पल आहे, तुम्हाला समजलंय का? थोडंसं लेंदी आहे एक्झाम्पल हे, पण इझी आहे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला फिनिशिंग येणार आहे, तेवढ्या तुम्हाला गोष्टी इझी होणार आहेत. आलं लक्षात तुम्हाला? एक्झाम्पल नंबर 2 तुम्ही राईट डाऊन करून घ्या, करून घेत नसाल तर तुम्ही स्क्रीनशॉट तरी घ्या. आलं लक्षात? क्वेश्चन 4 मधला एक्झाम्पल नंबर 2. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 4 मधलं थर्ड एक्झाम्पल. 2x plus 1 bracket square plus 2x minus 1 bracket square divided by 2x plus 1 bracket square minus 2x minus 1 bracket square is equals to 17/8. क्वेश्चन नंबर 4 मध्ये जे फर्स्ट एक्झाम्पल होतं किंवा नंतर आपण सॉल्व्ह केलं जस्ट आता सेकंड एक्झाम्पल होतं आणि हे आता थर्ड एक्झाम्पल. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपण सेम वेनी नाही जाते, थोडंसं व्हेरिएशन आहे. प्रत्येक वेळेस एक थोडी वेगळी ट्रिक यूज करावी लागते. त्यामुळे हे क्वेश्चन नंबर 4 मधले सगळेच्या सगळे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह तर करणारच आहोत, पण तुम्ही त्याचं स्वतः पर्सनली प्रॅक्टिस सुद्धा करणं गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे एक्झाम्पल्स जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये अटेम्प्ट कराल ना, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी त्यावेळेस क्लिक होतील जेव्हा तुमचं प्रॅक्टिस भरपूर असेल तेव्हा. त्यामुळे तुमचं प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, भरपूर प्रॅक्टिस करणं तुम्ही गरजेचं आहे. प्रत्येकच वेळेस आपण एक वेगळी ट्रिक म्हणजे प्रत्येकच वेळेस आपण एक सेम वेने नाही गेलेलो. प्रत्येक वेळेस आपण सॉल्व्ह केले त्याच मेथडनी, कारण की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्स. पण आपण स्टार्टिंगला फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण एक्स इज इक्वल्स टू 0 आपण व्हॅल्यू पुटअप केली का नाही, पण सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण एक्स इज इक्वल्स टू 0 पुटअप करून एक्स इज इक्वल्स टू 0 सोल्युशन मिळालं होतं का नाही, आणि मग एक्स नॉन 0 पुटअप करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. पण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण सेम जसं आपण प्रॅक्टिससाठी केलेलं त्याच वेने आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, पण सेकंड एक्झाम्पल तसं नाही केलं. आणि हे थर्ड एक्झाम्पल त्याही दोन्हीपेक्षाही थोडंसं वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला हे एक्झाम्पल्स जेव्हा तुम्ही ॲज अ क्वेश्चन पेपरमध्ये जेव्हा तुम्ही अटेम्प्ट कराल तेव्हा तुम्हाला इझी जातील, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा. त्यामुळे स्टार्ट करूया आपण हे एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये हे जे दोन ब्रॅकेट्स आहेत, इथे काय केलंय, याचं प्लस केले, आणि ह्या दोन ब्रॅकेटचे इथे काय केले, सबस्ट्रॅक्शन केले. इथे ऍडिशन केले आणि हे सबस्ट्रॅक्शन केले. आता आपण डायरेक्ट काय इथे यूज करूया, कॉम्पोनंट अँड डिवायडेंड. त्यामुळे आपण काय करू शकू, जास्तीत जास्त पार्ट आपण कॅन्सल करू शकू. आपल्याला पोहोचायचं आहे एक्स पर्यंत. Therefore, using component and dividend, a upon b is equals to c upon d. हा तुमचा ओरिजिनल रेशो आहे. इथे आपण कंपोनेंट डिवायडेड यूज करतो, म्हणजेच काय, a प्लस बी अपॉन a मायनस बी इज इक्वल्स टू c प्लस डी अपॉन c मायनस डी करतो, होय ना? आपण सेम तोच आपण युझिंग कंपोनेंट डिवायडेड हा रेशो आपण राईट डाऊन करणार आहोत. 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. इकडे काय करतो, a प्लस बी करतो. आता काय करायचं आपल्याला, प्लस हा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये द्या हवं तर, आणि हा 2x प्लस 1 स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू 17 plus 8 divided by 17 minus 8 using component and dividend. Therefore, आता काय करूया आपण, हे ब्रॅकेट सगळे ओपन करू आणि थोडं सिम्प्लिफाय करू. 2x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर divided by 2x plus 1 bracket square plus 2x minus 1 bracket square minus 2x plus 1 bracket square minus minus plus 2x minus 1 bracket square is equals to 25. 17 plus 8 25, 17 minus 8 9. 2x minus 1 square हा प्लस आहे आणि हा 2x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा मायनस आहे, कॅन्सल झालाय. 2x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा मायनस 2x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर, हे दोन ब्रॅकेट कॅन्सल झाले. बाकी राहिले कोण, हे 2x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर 2x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच काय 2 into 2x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 into हा 2x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 डिवायडेड बाय 9. आपण काय करू, हे 2 कॅन्सल करू. Therefore,
2x plus 1 bracket square divided by 2x minus 1 bracket square is equals to 25 divided by 9. आता स्क्वेअर रूट घेऊ, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग इथे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 2x plus 1 डिवायडेड बाय 2x minus 1 मिळाला. 25 चं स्क्वेअर रूट किती 5 आणि 9 चं स्क्वेअर रूट किती 3. पण हा टेकिंग स्क्वेअर रूट घेतोय ना आपण, मग हा 25/9 कसा मिळेल तुम्हाला, प्लस मायनस मिळेल ना. हा 2x plus 1 is divided by 2x minus 1 is equals to plus minus 5/3 मिळेल. प्लस मायनस हे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपण जी व्हॅल्यू आपल्याला मिळते ती एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. आपण काय करतोय, याचं स्क्वेअर रूट घेतोय, म्हणूनच आपण इथं मेन्शन करतोय प्लस मायनस 5/3. आता आपल्याला या इक्वेशन वरून आपल्याला इझिली आपण x पर्यंत पोहोचू शकतो. 2x plus 1 divided by 2x minus 1 is equals to 5/3 or 2x plus 1 divided by 2x minus 1 is equals to minus 5/3. आता आपण करूया हे सॉल्व. 3 into 2x plus 1 is equals to 5 into 2x minus 1. 3 into 2x plus 1 is equals to minus 5 into 2x minus 1. Minus 4x is equals to minus 8 or 16x is equals to 2. Therefore, x is equals to 2 or x is equals to 2/16. म्हणजेच काय, x is equals to 1/8. सोल्युशन्स काय मिळाले, therefore x is equals to 2 or x is equals to 1/8 are the solutions of given equation. आलं लक्षात. फक्त ही जी स्टेप आहे ना, जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो त्याच्यानंतर तो प्लस मायनस 5/3 आपण घ्यावा लागेल, तेव्हा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आपण डायरेक्ट जर तुम्ही कदाचित विसरून गेला तर प्लस 5/3 घेतलं तर तुम्ही फक्त त्या प्लस 5/3 ने फक्त 2 पर्यंत पोहोचू शकता. मग हे सोल्युशन्स तुम्हाला मिळणार नाही. म्हणून इथे लक्षात ठेवायचं तुम्ही की आपण जेव्हा स्क्वेअर रूट घेतो तेव्हा ही जी व्हॅल्यू घेतो आपण 5/3 प्लस मायनस 5/3 घ्यायची आणि सायमल्टेनियसली तुम्हाला प्लस 5/3 असताना आणि मायनस 5/3 स्क्वेअर रूट प्लस 5/3 असताना आणि मायनस 5/3 असताना एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. एक काय मिळालं तुम्हाला 2 और x इज इक्वल्स टू 1/8 आर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आलं लक्षात तुम्हाला हे एक्झाम्पल. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन 4 मधला एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल 4 काय दिलंय तुम्हाला, स्क्वेअर रूट ऑफ 4x plus 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ x plus 3 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 4x plus 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ x plus 3 इज इक्वल्स टू 4/1. इथे तुम्हाला जी व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये आहे तीच व्हॅल्यू डिनॉमिनेटर मध्ये आहे, फक्त साइन प्लस आणि मायनस. म्हणजेच आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये जसं केलं डायरेक्ट युझिंग कंपोनेंट अँड डिव्हिडंडो, आपण सेम इथं तेच यूज करणार आहोत युझिंग कंपोनेंट अँड डिव्हिडंडो. स्क्वेअर रूट ऑफ 4x plus 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ x plus 3 प्लस हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. इकडे काय करायला लागेल आपल्याला, 4x plus 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ x plus 3. आपण काय केलं, ह्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे ऍडिशन. आता आपण काय करणार, न्यूमरेटर डिनॉमिनेटरची सबस्ट्रॅक्शन युझिंग कंपोनेंट अँड डिव्हिडंडो मध्ये आपण काय करतो, a plus b डिवायडेड बाय a minus b इज इक्वल्स टू c plus d डिवायडेड बाय c minus d is equals to 4 plus 1 divided by 4 minus 1. आलं लक्षात. आता काय करूया, आपण ब्रॅकेट ओपन करू आणि सिम्प्लिफाय करू. देअरफॉर हा प्लस स्क्वेअर रूट ऑफ x plus 3 आणि हा मायनस स्क्वेअर रूट ऑफ x plus 3 हे दोन झाले कॅन्सल. 4x plus 1 आणि हा मायनस 4x plus 1 हे दोन झाले कॅन्सल. मग हा 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4x plus 1 डिवायडेड बाय 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ x plus 3 इज इक्वल्स टू 5/3. आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचं आहे x, पण x कुठं आहे, इन स्क्वेअर रूट मध्ये आहे ना. मग आपण काय करू, बोथ साइडचा स्क्वेअर करू, म्हणजे काय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपला कॅन्सल होईल. देअरफॉर स्क्वेअरिंग बोथ साइड्स 4x plus 1 डिवायडेड बाय x plus 3 इज इक्वल्स टू 5 चा स्क्वेअर 25 डिवायडेड बाय 3 चा स्क्वेअर 9. सिम्प्लिफाय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 9 इंटू 4x plus 1 इज इक्वल्स टू 25 इंटू x plus 3. देअरफॉर 36x minus 25x is equals to 75 minus 9. Therefore, 36 minus 25, 11x is equals to 75 minus 9, 66. Therefore, x is equals to 6. 11/6 म्हणजेच काय, x is equals to 6. x is equals to 6 is the solution of given equation. आलं लक्षात तुम्हाला. एक्झाम्पल नंबर 4 इझी आहे. हा प्रिव्हियस 3 एक्झाम्पल पेक्षा एक्झाम्पल नंबर 4 अगदी इझी आहे. आलं लक्षात तुम्हाला. आपण फक्त काय केलं, हे जे फर्स्ट इक्वेशन आहे ना,
हे बघूनच तुम्ही अगदी तुमच्या लक्षात येईल की इथे परत आपल्याला यूज करावं लागेल कॉम्पोनंट आणि डिवायडेड. आपण यूज केलं आणि आपण पोहोचलो इथपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला काय स्क्वेअर रूट कॅन्सल करावं लागेल, म्हणून आपण काय केलं बोथ साईडचा स्क्वेअर केला आणि स्क्वेअर केल्यानंतर तुम्ही अगदी इझिली एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, जी मिळाली तुम्हाला x = 6. नोट डाऊन करून घ्या तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 मधला एक्झाम्पल नंबर 5 बघूया. 5 मध्ये काय दिलंय 4x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9 इज इक्वल टू 61 डिवायडेड बाय 36. या एक्झाम्पल मध्ये हा जो डिनॉमिनेटर आहे, हा डिनॉमिनेटर म्हणजेच काय 2x + 3 चा स्क्वेअर आहे. आपण स्टार्ट करूया सोल्युशनला. जो न्यूमरेटर आहे त्याला ॲज इट इज ठेवला, जो डिनॉमिनेटर आहे ना तो डिनॉमिनेटर मी फक्त असा एक्सप्रेस करते 2x स्क्वेअर प्लस 2 × 2x × 3 प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल्स टू. हे आपण का करतोय हे नेक्स्ट स्टेपला तुम्हाला लक्षात येईल. हा जो न्यूमरेटर आहे तो ॲज इट इजच राईट डाऊन करून घ्या. न्यूमरेटरला आपल्याला आता सध्या काही नाही करायचं, तो ॲज इट इजच आपण राईट डाऊन करून घेऊ. हा आहे ना हा 2x स्क्वेअर प्लस 2 × 2x × 3 प्लस 3 स्क्वेअर म्हणजेच काय, हा कशाचा स्क्वेअर आहे 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. हा 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 2 × 2x × 3 प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे काय a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर आहे ना. म्हणजे आपण ह्या जा 2x स्क्वेअर प्लस 2 × 2x प्लस × 3 प्लस 3x स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय करू इकडे 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर आपण मेन्शन करू इज इक्वल्स टू 61 डिवायडेड बाय 36 ॲज इट इज. आलं लक्षात आपण इकडे काय केलं. या जर तुम्ही स्टेपला बघितलं तर हा 4x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, पण हा इथे काय 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय हा 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, आपण जर डिव्हिडंडो केलं तर हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल ना. आता आपण करूया युजिंग डिव्हिडंडो. 4x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 61 मायनस 36 डिवायडेड बाय 36. हा 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर हे कॅन्सल झाले. देअरफॉर 4x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 61 मायनस 36 किती आला 25 डिवायडेड बाय 36. इथे 4x + 1 स्क्वेअर 2x + 3 स्क्वेअर हा ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा 25 डिवायडेड बाय 36. आपण या सगळ्याचं काय घेऊ टेकिंग स्क्वेअर रूट. मग 25 चं स्क्वेअर रूट 5 आणि 36 चं स्क्वेअर रूट 6 प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये आपण जेव्हा स्क्वेअर रूट घेतोय तेव्हा ते एकतर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. आपल्याला काय करावं लागेल +-5/6 घ्यावं लागेल. 4x + 1 डिवायडेड बाय 2x + 3 इज इक्वल्स टू +5/6 और 4x + 1 डिवायडेड बाय 2x + 3 इज इक्वल्स टू -5/6. आता आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करूया. 24x - 10x इज इक्वल्स टू 15 - 6 और 24x plus 10x is equals to -15 - 6. Therefore 14x is equals to 9. 34x is equals to -15 - 6 -21. Therefore x is equals to 9/14 or x is equals to -21 divided by 34 are the solutions of given equation. आलं लक्षात तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4 मधला 5th एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 4 मधलं लास्ट एक्झाम्पल. 3x - 4 ब्रॅकेट क्यूब मायनस x + 1 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 3x - 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x + 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू 61 डिवायडेड बाय 189. या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघाल तर न्यूमरेटर मध्ये मायनस आणि डिनॉमिनेटर मध्ये प्लस आहे. तर आपण स्टार्टला आपण यूज काय करू आधी इन्व्हर्टेंडो यूज करू. म्हणजेच काय जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल आणि डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर मध्ये. 3x - 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x + 1 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 3x - 4 ब्रॅकेट क्यूब मायनस x + 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू 189 डिवायडेड बाय 61 युजिंग इन्व्हर्टेंडो. आलं लक्षात. आता आपण यूज करू सेम जसं प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आपण यूज केलं तसं कॉम्पोनंट आणि डिवायडेंडो. 3x - 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x + 1 ब्रॅकेट क्यूब प्लस 3x - 4 ब्रॅकेट क्यूब मायनस x + 1 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 3x - 4 क्यूब प्लस x + 1 क्यूब मायनस
3x minus 4 ब्रॅकेट क्यूब मायनस x plus 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू हा काय आहे 189 प्लस 61 डिवायडेड बाय 189 मायनस 61. 189 प्लस 61 250. 189 मायनस 61 220 128. देअरफॉर इथे कॅन्सल कोण होतंय हा x प्लस 1 हा x प्लस 1 x प्लस x प्लस 1 क्यूब मायनस x प्लस 1 क्यूब आणि इकडे हा 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब मायनस 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब हे दोन कॅन्सल झाले. मग उरले कोण 2 इंटू 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब हा आणि हा 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब प्लस 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब किती आलं 2 इंटू 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब अपॉन 2 इंटू x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब म्हणजेच काय झालं 2 इंटू x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 250 डिवायडेड बाय 128. हे सिम्प्लिफाय होईल 250 डिवायडेड बाय 128. सिम्प्लिफाय करूया आपण हे आपण सिम्प्लिफाय करू डिवायडेड बाय 2 जर केलं तुम्ही तर 125 डिवायडेड बाय 64 मिळालं. इकडे आपण 2 कॅन्सल करू बोथ साइड्सला इथे क्यूब आहे इथे क्यूब आहे हा 125 आणि 64 चा आपण क्यूब काढू शकतो ना. आपल्याला काय करायचंय जास्तीत जास्त सिंपल करायचंय. आता इथे क्यूब आहे आपल्याला एक क्यूब नको आहे आपल्याला फाइंड आउट करायची x ची व्हॅल्यू. आता मी काय करते टेकिंग क्यूब रूट ऑफ बोथ साइड्स. मग तुम्हाला काय मिळालं 3x मायनस 4 डिवायडेड बाय x प्लस 1 इज इक्वल्स टू 125. 125 चा क्यूब रूट काय 5 आणि 64 चा क्यूब रूट काय 4. हे आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो ना. 4 इंटू आपण काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 3x मायनस 4 इज इक्वल्स टू 5 इंटू x प्लस 1. Therefore 12x minus 5x is equals to 5 plus 16. Therefore 7x is equals to 21. Therefore x is equals to 21 divided by 7. Therefore x is equals to 3. Is solution of given equation. X is equals to 3 is a solution of given equation. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 6 एक्झाम्पल होते. क्वेश्चन नंबर 4 मधले 6 आपण पूर्ण सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत. प्रत्येक एक्झाम मध्ये थोडं व्हेरिएशन होतं त्यामुळे आपण सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत. तुम्हाला कोणत्याही पार्टवर थोडासा जरी डाऊट आला ना तर तुम्ही लगेच कमेंट करा. आपण तो पार्ट परत कव्हर करू किंवा तो पार्ट जो तुम्हाला समजत नाही त्यासारखे दुसरे एक्झाम्पल्स घेऊन आपण तो क्लिअर करू. पण यामध्ये कोणतंही कन्फ्युजन तुम्ही ठेवू नका कारण की जेव्हा तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये जेव्हा हा पार्ट येईल ना तेव्हा तुम्ही नक्की अटेम्प्ट करू शकाल. हा एवढाच प्रयत्न आहे माझा. आलं लक्षात तुम्हाला क्वेश्चन नंबर 4. जरी तुम्हाला काय डाऊट आला तर तुम्ही कमेंट करा आणि जर तुम्हाला सगळं समजले तर ॲज युज्युअल डन अशी कमेंट करा. आपण भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये.